पौर्णिमा समाप्ती होत आहे, म्हणून धर्मसिंधू या ग्रंथामधील वचनांनुसार होलिका दहन 2 मार्चला होणार आहे. 3 मार्चला असणार आहे धुलीवंदन आणि 3 मार्चलाच असणार आहे चंद्रग्रहण सुद्धा. ग्रस्तोदित चंद्रग्रहण आपल्याला 3 मार्चला बघायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे वेदादी नियम जे आहेत चंद्रग्रहणाचे ते सुद्धा पाळले जाणार आहे. चंद्रग्रहण जे सुरू होणार आहे ते 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल आणि चंद्रग्रहण संपेल संध्याकाळी 6:46 ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेदादी नियम महत्वाचे मानले जातात. वर्षातलं हे पहिलं चंद्रग्रहण आहे जे भारतातही दिसणार आहे आणि त्यामुळेच सूतक काळही लागू होईल, वेदादी नियम पाळले जातील. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतंही शुभ कार्य करणं टाळायला सांगितलं जातं. तर मंडळी, थोडक्यात इथे हे स्पष्ट होतंय की होलिका प्रदीपन जे आहे, अर्थात होळी जी पेटवायची आहे ती 2 तारखेला पेटवायची आहे आणि धुलीवंदन 3 तारखेला आहे आणि 3 तारखेलाच चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. म्हणजेच चंद्रग्रहणाचा आणि होळीचा तसा काहीही संबंध नाही. हिंदू पंचांगातील शेवटचा आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला फाल्गुन महिना, या फाल्गुन महिन्यामध्येच ही होळी पौर्णिमा असते. हिंदू पंचांगात चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षचक्राचा फाल्गुन हा 12वा म्हणजे शेवटचा महिना असतो. शिशिर ऋतूचा हा दुसरा महिना असून या काळात निसर्ग जुनी पानं गाळून नव्या पालवीसाठी सज्ज होतो. 18 फेब्रुवारी पासून फाल्गुन महिना सुरू झालेला आहे आणि या फाल्गुन महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. या होळी पौर्णिमेला सुद्धा निसर्ग जे करतो तेच आपल्यालाही करायचं असतं. होळीमध्ये जुने विचार जाळून टाकायचे असतात, नकारात्मकता जाळून टाकायची असते, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि नव्याने सकारात्मकतेला सुरुवात करायची असते. फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने आणि त्यात होळी आणि धुलीवंदन वगळता फारसे मोठे सण किंवा शुभ कार्यासाठी मुहूर्त नसतात, म्हणून अनेकदा आपण उपरोधिकपणे म्हणतो की आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजेच काय तर शुभ कार्य खोळंबल्यामुळे काही जणांना हा महिना जरा अडगळीसारखा वाटू शकतो, तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र हा काळ महत्वाचा आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना मन्वादी तिथी मानलं जातं. मन्वंतर किंवा मन्वादी म्हणजेच ज्या तिथीला सृष्टीचा पुन्हा आरंभ झाला असं म्हटलं जातं. या दिवशी शिव आणि शक्तीची विशेष उपासना करण्याची सुद्धा परंपरा आहे, जी साधकाला फलदायी ठरते. फाल्गुन महिन्याची खरी ओळख म्हणजे होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी. होळी म्हणजे वाईट विचार आणि आचारांचं होलिकेत दहन करून मनातील आढी सोडून देण्याचा हा सण आहे. श्रीकृष्ण आणि गोपिका गोकुळात भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रंगोत्सव साजरा केला, म्हणून या सणाला आध्यात्मिक आणि भावनिक महत्व सुद्धा प्राप्त झाले. दक्षिण भारतात फाल्गुन महिना अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तिथल्या मंदिरांमध्ये